रामकृष्ण हरी. काही वर्षांपूर्वी आमचा गावाकडचा प्रवास सुरू होता आणि तिथेच माजळ या गावात आम्ही पहिल्यांदा हरिपाठाचा अनुभव घेतला. दिवसभर शेतीची कष्टाची कामं करून सुद्धा संध्याकाळी सगळे गावकरी अगदी उत्साहाने आणि आनंदात हरिपाठात सहभागी होत होते. हरिपाठात दंग होऊन डोलणाऱ्या या लोकांना थकवा येतो की नाही असा प्रश्न आम्हाला नेहमीच पडत असे. त्या दिवशी जे अनुभवलं ते इतकं खोलवर भिडलं की आम्ही ठरवलं, आपलं गावात घर झालं की एकदा तरी हरिपाठ नक्की करायचा. अचानक एक दिवशी आमच्या काही मित्रमंडळींनी आमच्याकडे गावाला यायचं ठरवलं आणि मग काय, सगळ्यांनी हरिपाठ केला. खरं सांगायचं तर हरिपाठाचा तो अनुभव केवळ आध्यात्मिकच नव्हता, तो शांतता देणारा, ऊर्जा देणारा आणि अंतर्मुख करणारा होता. सध्या विठ्ठलाची वारी जवळ आली आहे आणि त्यामुळे वातावरण अगदी भक्तिमय झालंय. आम्ही हा एपिसोड करायचा ठरवला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर दोन चेहरे लगेच आले. पहिल्या आपल्या मधुर सुरांनी मन जिंकणाऱ्या संगीत अलंकार वीणा महाजन काकी आणि दुसरे वारकरी जीवनशैलीचे आकलन करणारे सुधीर गोरिवले दादा. या दोघांशी संवाद साधून हरिपाठाचं खरं सौंदर्य, त्यामागचा भावार्थ आपण आज समजून घेऊया. चला तर मग काही काळ हरिनामात दंग होऊया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे. द्वारकेचे राणे पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नमस्कार मंडळी. सध्या वारीची वेळ सुरू झाली आहे, तर म्हणून म्हटलं की आज आपण द अवेकनिंग ट्रेलमध्ये हरिपाठाबद्दल एपिसोड करू. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या सर्वांसाठी हरिपाठाची खूप महत्त्वाची किल्ली आपल्याजवळ दिली आहे. आज हा एपिसोड करताना माझ्या डोळ्यासमोर दोन व्यक्ती आले. ते म्हणजे एक वीणा महाजन काकी, नमस्कार काकी. नमस्कार. आणि दुसरे म्हणजे आमच्या गावचे सुधीर गोरिवले दादा. नमस्कार दादा. तर आपण आज त्यांच्याकडून हरिपाठाचं महत्त्व जाणून घेऊया. सो तुमच्या दोघांचं द अवेकनिंग ट्रेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. काकी, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल तुमच्या शब्दात थोडंसं काहीतरी सांगाल का? माझी माहिती? हो. मी संगीत अलंकार म्हणजे संगीत विषयामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि अर्थातच अध्यात्माची आणि मला आवड खूप आहे आणि संगीत
योग शिक्षिका पण मी आहे, योगाची पदवीही मी घेतलेली आहे आणि योग आणि संगीत या 2 विषयांचा माझा अभ्यास आहे. तसंच आता मी भगवद्गीतेचाही अभ्यास करते आणि ज्ञानेश्वरीचाही अभ्यास करते. आणि 2 वेळा मी पंढरपूर वारी करून आलेली आहे पायी चालत. त्यामुळे हरिपाठाचं तर महत्त्व खूपच आहे त्याच्यामध्ये. आणि मी रोज संपूर्ण भगवद्गीता, संपूर्ण हरिपाठ म्हणतेच. अरे वा. थँक्यू काकी. दादा, आता आपण तुमच्याकडे वळूया. तुम्ही तुमच्या शब्दात तुमच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं प्रथम पूर्ण नाव, माझं नाव सुधीर देव गोरिले, आपलं राहणार कुडाळे, तालुका दापोली. माझा आता स्वतःचा सध्या तरी बिझनेस म्हणजे आपले रिक्षावरती मी असतो. लहानपणापासून मी आत्तापर्यंत म्हणजे बरेच असं काही अगदी प्रापंचिक म्हणजे संसार आत्ता सध्या माझा संसार चालूच आहे. माझे भात लागवड करतो, नाचणीची लागवड करतो, असे बरेच प्रकारचे माझी शेतीबद्दल सगळी माहिती आहे. संसार म्हणजे ना शेतीला संसार म्हणतात. आपल्याकडे शेतीला संसार असं म्हणतात. म्हणजे शेती एक प्रकार शेती. तर लहानपणापासून म्हणजे मी त्या शेतीमध्ये बरेचसे कार्य, तर म्हणजे झाडांची लागवड वगैरे करणं, या सगळ्या गोष्टी मी त्यातून करून आत्ता शेवटला म्हणजे त्याच्यामध्ये मध्यंतर माझे मी स्वतः टेलरिंगचं काम करायचं. ते 10 वर्ष मी टेलरिंगचं काम केलं. त्याच्यानंतर थोडंसं मणक्याला प्रॉब्लेम झाल्यामुळं टेलरिंग काम सोडून आता मी या रिक्षाच्या धंद्यामध्ये उतरलो आहे. तशी मला हे करत असताना आपल्याला हरिपाठाची किंवा भजनाची ही खूप अशी आवड आहे. ह्याच्यातूनच सगळं आम्ही करत ते परमार्थ हे करतो आहे. त्याच्यात पारायण वाचणं, ह्या गोष्टी आम्ही सतत म्हणजे आता श्रावण महिना आला की त्याच्यामध्ये पारायण लावणं, पारायण वाचणं, ह्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये करतो. कुठल्या ग्रंथाचं पारायण करता आपण? शिवलीलामृत पारायण हे श्रावण महिन्यामध्ये केलं जातं. ओके. वा, खूप छान. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की जेव्हा आम्ही हल्लीच आमच्या घरी हरिपाठ केला तेव्हा दादा आणि त्यांच्या टीमनीच खूप सुंदर हरिपाठ केला. आणि त्यांच्या काय म्हणतो आपण, त्यांच्या संगीताच्या तालावर आम्ही खूप छान एन्जॉय केलं. त्याबद्दल आम्ही थोडंसं व्हिडिओ पुढे ॲड करणारच आहोत. तर आता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तो म्हणजे काकी, तुमच्या मते हरिपाठ म्हणजे नेमकं काय? हरिपाठ म्हणजे नामस्मरणाचं अतिशय सोप्या शब्दात महत्त्व सांगितलेलं आहे संत ज्ञानेश्वरांनी. ज्ञानेश्वर माऊलींनी आधी भगवद्गीतेचा अर्थ सांगून ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानमार्ग तर त्यांनी सांगितलेलाच आहे, परंतु भक्तिमार्ग किती श्रेष्ठ आहे आणि भक्तिमार्ग हा प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी हरिपाठाची रचना केली. आणि हरिपाठाचे हे जे शब्द आहेत ते त्यावेळची बोलीभाषा असणारी माणसांची, त्यामुळे ते सहज सगळ्यांना समजत होते. सहज सगळ्यांना समजल्यामुळे लोकांना त्याची आवड निर्माण होऊन भक्ती मार्गाकडे वळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा उपयोग केला. वा, बढिया. दादा, तुमचं काय मत आहे? हरिपाठ म्हणजे नेमकं काय? कारण आता तुम्ही सातत्याने इतके वर्ष हरिपाठ गाताय, गावात असो किंवा कोणी तुम्हाला असं जेव्हा त्यांच्या घरी बोलवतो तेव्हा तुम्ही हरिपाठ करता. मग तुमचं काय अंडरस्टँडिंग आहे हरिपाठाबद्दल आता एवढ्या वर्ष केल्यानंतर? हरी आणि पाठ, हरी म्हटला की एक त्याच्यामध्ये भगवंत त्याच्यामध्ये निर्माण झालं आणि त्या भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे हरिपाठ करणं. आपण वेळ मिळेल त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला आपण हरिपाठ जेव्हा करतो त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी ते हरिपाठा शब्द आणि हरिपाठा एकदम साधा सोपा शब्द त्यांनी हे केलं. त्यामध्ये आपलंही म्हटलं तर भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे हरिपाठ करणं हा त्याचा अर्थ आहे. अच्छा. आणि ह्याच्यामागची काय गंमत असेल दादा? मी म्हणजे पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारते की मी असं बघितलंय जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही हरिपाठाचा अनुभव घेतला माजळगावी, तिथे मी बघितलं की शेतकरी दिवसभर आपल्या शेतात राबतात किंवा घरातली पण तशी कष्टाची कामं असतात शेतकऱ्याला, ती करून सुद्धा मी बघायचे की संध्याकाळी जेव्हा सगळेजण देवळात एकत्र यायचे त्यांच्या शरीरावरती किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कुठे शीळ नसायचा, की ते थकलेले नाही जाणवायचे आणि तेवढ्याच उत्स्फूर्ततेने त्या तालावर ते नाचायचे. बरोबर आहे की नाही? तर मग
ह्याच्या मागचं गुपित काय असेल की मला आठवतंय, तर मी IT मध्ये काम करते, माझं काम काय की बाबा लॅपटॉपवर बसून काम करायचं, एवढंसं काम करून सुद्धा मला संध्याकाळी म्हटलं की अरे आता जेवण बनवायचंय फॉर एक्झाम्पल, तर मला कंटाळा यायचा. म्हणजे एक वेळ अशी होती. मग हे हुरूप किंवा हा आनंद कसा काय येतो, म्हणजे काय असेल त्याच्या मागचं गुपित? त्याच्या मागचं गुपित म्हणजे समोर ज्या वेळेला आपण कष्ट करून जरी आलो तरी हरिपाठ म्हटलं की त्या प्रत्येक माणसाच्या नजरेमध्ये त्याच्यामध्ये भगवंत दिसतो त्यावेळेला. त्यामुळं किती जरी आपण हरिपाठामध्ये जरी आपण नाचलो तरी त्याच्यामध्ये भगवंत उभा असतो हा प्रत्येक माणसाच्या मनामध्येही असतो. आणि ते नाचत असते वेगळी. जसं आपण टाळ, मृदंग आणि आपण नाचण्याचा जो गायनाचा जो हे असतो त्या तिघींचा मिळून जो एक साथ असतो त्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या ज्या नाचणाऱ्याला त्याच्यामध्ये भगवंत दिसतो. आणि तो त्याच्यामध्ये नाचत असताना त्याला कुठलाच भान राहत नाही की मी थकलोय भागलोय की काय, असं मला कायच वाटत नाही. तो एक आनंद एक वेगळा असतो नाचण्याचा. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या ओघामध्ये माणूस वाहून जातो. हा एक त्याच्या मागचा गुपित आहे. दुसरी गोष्ट तर आपण भगवंताचा सोडून जर म्हटलात तर हे नाचण्यामागचा दुसरा एक आपल्याला त्याच्यात हे निघू शकतो की आपण नाचल्यानंतर आपल्या शरीराची जी हालचाल होते तर ती जर का ह्याच्यामध्ये बघितला शास्त्रीय दृष्टीने बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा व्यायामाचे सुद्धा बरेचसे प्रकार येतात. नाचल्यानंतर जो अंगातून घाम निघून जातो की आपल्या अंगाची हालचाल होते तो दिवसाभराचा असणारा शीण तो सुद्धा त्याच्यातून निघून जातो. आणि तो निघून गेल्यानंतर रात्री माणसाला अगदी निवांत झोपेमध्ये सुद्धा त्याचा हे आनंद चांगला मिळतो, कारण ती झोप एक चांगली लागते. म्हणजे दोन्ही फायदे आहेत. इकडे आपला भगवंत सुद्धा मिळतो त्याच्यामध्ये हरिपाठ केल्यानंतर तो एक आपला जातो. आणि दुसरी बाजू जर बघितले तर आपल्या ह्याच्यातून शारीरिक सुद्धा हे चांगलं आहे. हा त्याच्या मागचा हे आहे. वा, खूप छान दादा आणि काकींनी आपल्याला हरिपाठाचं महत्व समजवलंय. काकींनी म्हणाल्या की ज्ञानेश्वरांनी, संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तर लिहिली, तो ज्ञान मार्गाचा विषय झाला. आणि त्याचबरोबर त्यांनी सर्वसामान्य माणसांना हरिपाठाच्या मार्फत एक भक्तीचा मार्ग साध्या सोप्या भाषेत लिहून दिला. आणि दादा जसं म्हणाले तसे त्याचे दोन महत्व. एक म्हणजे ऑटोमॅटिकली आपण भगवंताकडे वळतोच. म्हणजे दिवस रात्र आपण काम करताना पण ऑटोमॅटिकली आय थिंक आपण विठ्ठलाचं नाव घेतच असतो. आणि ऑन टॉप ऑफ दॅट आपल्याला दुसरं बेनिफिट, आपलं स्वास्थ्य खूप छान राहतं. सो खूपच इन्साइटफुल इन्फॉर्मेशन आहे. मला असं वाटतं आजच्या पिढीने ह्याला खूप सिरियसली बघायला हवं. कारण बऱ्याच युवकांना जेव्हा मी भेटते तेव्हा लक्षात येतं की आयदर त्यांना छोट्या छोट्या गोष्टींनी डिप्रेशन येतंय किंवा काही करण्याची इच्छा नसते. तर तुम्हाला हरिपाठ केल्याने तुम्ही एकदा करूनच नक्की बघा. माझं तर तुम्हाला असं आय विल इन्सिस्ट की तुम्ही नक्की करा आणि त्याचा आनंद लुटा. काकी, आता मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. मला जरा एक गोष्ट सांगायची की जेव्हा पंढरपूरची वारी केली ना मी, की दिवसभर चालून खूप थकलेलो असायचो आम्ही, पण तरी सुद्धा संध्याकाळी म्हणजे फेर धरून हरिपाठ म्हणून नाचायला सुरुवात केली की सगळे पाय दुखायचे वगैरे सगळे थांबून जायचे आणि आपण कधी त्याच्यात रंगून जातो ना हे कळतच नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आता विज्ञानाने बघायला गेलं आपण तर त्याचे जे शब्द आहेत ना ते ऊर्जा देतात आपल्याला, हरिपाठाचे शब्द. आणि त्या फ्रिक्वेन्सीज आहेत ना, जेव्हा आपण गातो हरिपाठ तेव्हा त्या फ्रिक्वेन्सीज आहेत, त्या साऊंड फ्रिक्वेन्सीज आपल्या मेंदूवर काम करतात. या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला ऊर्जा मिळते, आपल्याला आनंद वाटतो. म्हणजे सायंटिफिकली बघायला गेलं तरी त्याच्यात आहेच हे तथ्य. आणि शिवाय भक्ती मार्ग म्हणजे मनाने आपण एकदम गुणगुण एकदम छान वाटतंच आपल्याला. त्यामुळे दोन्हीही म्हणजे अनुभव जे मी घेतलेले आहेत ना की अतिशय छान वाटतं. कारण काय, आपण शिकलेली माणसं डोक्याने विचार जास्त करतो, पण खरं म्हणजे मनाने हे करायला पाहिजे विचार. आणि तो आपल्याला हरिपाठाच्या सतत म्हणण्यामुळे आपल्याला आपोआप आपण त्याच्याकडे जातो. म्हणजे तरुण पिढी जी हल्ली डिस्को बिस्कोमध्ये नाचायला जातात ना, त्याच्याऐवजी जर ते इथे वळले ना आणि हरिपाठावर सेम आहे, पण तरी आपल्याला त्याची ऊर्जा आणि त्याचं हे जे आहे ना
ते वेगळं आहे ते, आणि ते तिथे मिळू शकत नाही आपल्याला. बरोबर. आणि इथे नक्कीच मिळतं आपल्याला ते. खूप छान मेसेज आहे हा. ते नाचण्याची कशी एक पद्धत असते, आपण लग्नात वरातीमध्ये जे नाचतो त्याच्यात ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या नाचण्यामध्ये वेगळा आहे, आणि हे कसं तिनकांचा जो हे असतो अगदी जोश असतो त्याच्यामध्ये नाचण्यात आणि त्याच्यामध्ये नाचण्यामध्ये ते कसं ते लग्नाचं वगैरे झाले हळदीचा तो विषयच वेगळा, ह्या पद्धतीने नाही होत. तर हा एक विषयच वेगळा आहे की हरिपाठात नाचणं म्हणजे नाचणं असलं तरी शिस्त पण आहे त्याच्यात. म्हणजे असं नाहीये की वाटेल तसं नाचा, असं नाही. आपण जसं व्यायामचा प्रकार करतो ना, ते व्यायामाचे प्रकार आपल्या स्टेप्स आहेत त्याला, स्टेप्स आहेत त्या हरिपाठामध्ये सर्व येतात, तसं त्याच्यामध्ये ते व्यायामाचे प्रकार नाही. करेक्ट करेक्ट. आणि इतकी गंमत म्हणजे थोडंफार मलाही नाचता येतं, पण जेव्हा आम्ही हरिपाठ केला, तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये, आम्हाला सिंक्रोनाइजली त्यांच्यासारखं नाचताच येत नव्हतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक अदब आहे, त्याच्यामध्ये एक सिम्प्लिसिटी आहे जी मला असं वाटतं. आणि यु नो ते खूप असे लचकत वगैरे नाही, अगदी साध्या पद्धतीने ते एक मुवमेंट घेतात जी करणं फार डिफिकल्ट आहे. आणि पण ते बघताना इतकं आपलं मन मुग्ध होतं त्याच्यात. आय थिंक दॅट इट सेल्फ इज अ व्हेरी बिग थिंग. काकी थोडंसं तुम्हाला तुमच्या पंढरीच्या वारीबद्दल सांगायला आवडेल का? आणि मग दादा मी तुमच्याकडे वळेन, तुम्ही जर तुमच्या पारायणाबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगाल तर पहिले आपण काकींकडे वळू आणि मग आपण तुमच्याकडे येऊ. पंढरपूरच्या वारीबद्दल सांगायचं काय म्हणजे तो अनुभवच घ्यायचाच असतो प्रत्येकाने. म्हणजे त्याचं कितीही वर्णन केलं ना तरी तो जेव्हा स्वतः अनुभव त्याचा घेऊ ना तेव्हाच आपल्याला त्याचं जास्त प्रचिती येते. पण म्हणजे खरोखरच तुम्ही तुमचं सगळं हुद्दा, तुमचं शिक्षण, तुमची पोझिशन सगळं बाजूला ठेवून सामान्यपणे त्या वारीतून तुम्ही जाऊन बघायलाच हवं प्रत्येकाने, असं माझं म्हणणं आहे. की आपल्याला कितीतरी गोष्टींची सवय असते की मला गादीशिवाय झोप येत नाही, मला पंखा पाहिजे, मला हेच खायला पाहिजे, मला तेच खायला पाहिजे, अनेक गोष्टी आपल्याला सवयी असतात की छे बाबा मला ह्याच्याशिवाय चालतच नाही. या सगळ्या गोष्टी आपण कधी त्याच्यात विसरून जातो आणि त्याच्यात एकरूप होतो हे आपल्याला समजतच नाही अजिबात. किती जणांना काय हल्ली मला खाली बसता येत नाही, माझं पाय दुखतोय, गुडघा दुखतोय. मी असं बघितलंय माझ्या बरोबरच्या बायकांचे किती जणींचे असं नव्हतं की पहिल्या दिवशी नाही मला नाचता येणार हे नाही, आणि नंतर त्या सुरुवात करतात आणि अगदी म्हणजे त्याच्या गुंग होऊन जातात. म्हणजे तो जो आनंद आहे ना तो प्रत्येकाने स्वतः अनुभवण्याचाच आहे असं मला वाटतं. खूप सुंदर. आणि तुम्हाला असं वाटतं का की पंढरपूरची वारी जेव्हा विठ्ठल आपल्याला बोलवतो तेव्हाच घडते? हो, थोडस तसं आहे. कारण काय सिलेक्शन देवाकडे पण आहेच ना शेवटी. पाहिजेच ना. आणि ते की तुमची इच्छा किती आहे हे त्याला समजतं आणि मगच तो आपल्याला बोलावणार, आणि त्याशिवाय नाहीच होऊ शकणार. कितीही खूप वर्ष माझी पंढरपूरची वारी करायची इच्छा होती, पण तरी सुद्धा बोलवणं येतच नव्हतं ना. पण एकदा त्याचं बोलवणं आलं की मग होतेच आपली. मग एकदा झाली, दोनदा झाली. आणि मला आठवतंय एका वर्षी म्हणजे जेव्हा आम्ही इथे परमनंटली शिफ्ट नव्हतो झालो त्या वर्षी तुम्ही पंढरीची वारी कुडावळ्यातच केली. हो, बरोबर की नाही? सगळ्या महिलांना घेऊन लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये वारी बंद होती तेव्हा आम्ही काय केलं की रोज 10 किलोमीटर चालायचं गावापासून, म्हणजे आपल्या घरापासून सुरू करायचं. आणि आधी आम्ही दोघीच जणी होतो, नंतर आणखीन 2 जणी आल्या. म्हणजे हळूहळू बायकांना जसं समजत गेलं. आणि त्याच्यामुळे फायदा एकच झाला की गावाचा परिसर जो आम्हाला माहितीच नव्हता बरोबर तो आम्ही सर्व ठिकाणी फिरलो आणि बरोबर तेवढे दिवस रोज चालून आम्ही पंढरपूरची वारी पूर्ण केली. खूप छान. दादा आता तुमच्याकडे वळते. तुम्ही म्हणता की दर श्रावणात तुम्ही शिवलीलामृतचं पारायण करता, तर तुमचे अनुभव थोडे सांगायला तुम्हाला आवडेल का? हो, तर श्रावण महिना म्हटला की ते एक महिना, म्हणजे श्रावण महिना तसा बघायला गेला तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की श्रावण महिना म्हणजे एकदम पवित्र महिना. तर श्रावण महिना पवित्र महिना नाही. तर श्रावण महिन्यामध्ये असं वातावरण चेंज होतो. वातावरण जेव्हा चेंज होतो तर त्यावेळेला रोगराई वगैरे जास्त प्रमाणात असते श्रावण महिन्यामध्ये. त्यावेळेला श्रावण महिन्यात काय करत असतं तर ते पथ्य वगैरे पाळणं किंवा खाण्याचे पथ्य पाळणं किंवा थोडासा भक्ती मार्ग करणं हा त्याच्यामध्ये
उद्दिष्ट आहे. जर ह्या 12 महिन्यामधला पवित्र महिना म्हटला तर तो मार्गशीर्ष महिना पवित्र महिना मानला जातो. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की श्रावण महिना पवित्र. श्रावण महिना पवित्र म्हणून नाही, श्रावण महिन्यामध्ये रोगराईचं प्रमाण जास्त असतं, कारण तो वातावरण त्यावेळेस चेंज होतो. आणि त्यावेळेला हे हा पण सायंटिफिक मुद्दा आहे की नाही, त्यावेळेला सांगड घातलेली आपल्या त्याच्यामध्ये सांगड घातलेली आहे. तर त्याच्यासाठी ते देवाची पण हे असायला पाहिजे म्हणून त्यावेळेला ते हे करायचं. त्याच्यामध्ये पारायण वगैरे करायचं असतात. दुसरी पारायण जी असतात ती 7 दिवसाची पारायण असतात, 3 दिवसाची पारायण. पारायणामध्ये बरेचसे प्रकार आहेत. जर आपण ज्ञानेश्वरीचा पारायण केला तर तो 3 दिवसाची होतो, 7 दिवसाची होतो. असे मोठे मोठे सप्ते, त्याला सप्ताह बोलला जातो. त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये त्याला सप्ताह बोलला जातो. आणि तो 7 दिवस, आणि तो 7 दिवस सप्ताह अशा प्रकारचा असतो की सकाळी उठल्यापासून तो संध्याकाळपर्यंत फक्त नामस्मरणच केला जातो. सकाळी उठलं की 9 वाजता त्यांचं टायमिंग ठरलेलं असतं. बा सकाळी चहा नाश्ता झाला की 9 वाजता ते वाचनाला सुरुवात करतात. 9 ते 12 वाचनाचा टायमिंग असतो, वाचन करायचा असतो ज्ञानेश्वरीचा. त्याच्यानंतर मधल्या पिरियडला जेवणाचा कार्यक्रम असतो महाप्रसाद म्हणून. तो झाला की पुन्हा संध्याकाळी समजा 3 ते 5 वाजेपर्यंत वाचन असतो. 5 ते 6 त्याच्यामध्ये ही घेतलं जातं, म्हणजे कोणाचं प्रवचन वगैरे एक तासासाठी प्रवचन असतो. 6 ते 7 हा टायमिंग जो असतो, 7 ते 7:30 हा हरिपाठ घेतला जातो. त्याच्यानंतर 7:30 ते 9 वाजेपर्यंत कीर्तन केला जातो. कीर्तन झाल्यानंतर पुन्हा जो भजनाचा कार्यक्रम होतो. आणि त्याच्यानंतर मग हरिजागर रात्रभर, त्याच्यामध्ये रात्रभर भजन वगैरे काय म्हणायचं असेल तर हा एक सप्त्याचा तो एक प्रकार आहे. 7 दिवसाचा असतो किंवा 3 दिवसाचाही अशा प्रकारे करू शकतो. आता आम्ही आमच्या वाडीमध्ये 3 दिवसाचा सप्ताह ह्या पद्धतीने 1 वर्ष केला होता. पण आता आम्ही जो हनुमान जन्मोत्सवाच्या वेळेला आम्ही आमच्याकडे 2 दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. आणि त्याच्यामध्ये 2 दिवस हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसाद वगैरे नाश्त्याची व्यवस्था आम्ही 2 दिवसामध्ये आमच्या वाडीतील लोकांना घरामध्ये कुणालाही म्हणजे असं चूल पेटवून देत नाही जेवणासाठी. कारण तिथे चहा नाश्त्याचे वगैरे सगळे आम्ही जेवणाची सगळी आमची तयारी असते. तर हा एक त्या सप्त्यामागचा. आणि त्याच्यामध्ये त्या सप्त्यामध्ये काही सर्व लोक आहेत तर ती एकत्र येतात. त्या निमित्तानं जे आहे ती सर्व लोक एकत्र आलेले असतात. आणि तो जो आनंद असतो तो एकत्र घेण्यासारखा असतो. आपण कसा वर्षभर आपण आपल्या ह्याच्यामध्ये असतो, कामाधंद्यामध्ये असतो, आपण कधी एकत्र मिळत नाही. पण ह्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र मिळून हा जो उत्सव साजरा करतोय तो एक आनंद असतो, तो वेगळा असतो. त्याच्यासाठी ते सप्ताह हा त्यासाठी करायचा असतो. वा, किती ह्याच्यात ना चूल बंद घराची हे किती चांगली संकल्पना आहे. म्हणजे बायकांना पण सहभागी होता येतं. नाहीतर तो जो दोष असतो ना तो त्याच्यामध्ये त्या महिला असतात ते व्यवस्थितरित्या सर्व त्या पाळत असतात. आम्ही फक्त महिलांवरती संपवतो, लागणारी काय असेल तर आम्हाला सांगा. आणि तो एक आनंद असतो, खूप वेगळा असतो त्याच्यामध्ये. खूपच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दादानी आपल्याला दिली आता की श्रावण महिन्यात जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरण जेव्हा बदलत असतं बेसिकली त्यावेळेस रोगराई होण्याची पॉसिबिलिटीज जास्त असतात. सर ह्या भक्ती मार्गाने जर आपण असे पारण्यात आपलं मन गुंतवलं तर ऑटोमॅटिकली आपण जर आजारी पडणार असू फॉर एक्झाम्पल, तर आपलं मन जेव्हा भक्ती मार्गात रमलेलं असेल तर आपण आपोआप त्या आजारपणाला दुर्लक्ष करून आपल्यामध्ये एक वेगळा उमेद येऊन आपण त्याला मात करतो. सो ह्याची आय थिंक प्रेक्षकांनी नक्कीच नोंद घ्यावी. सो काकी आता मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, अगदी वेगळा. तुम्ही संगीत अलंकार आहात आणि मला आठवत आहे खूप दिवसांपूर्वी आपलं जेव्हा कॉन्व्हर्सेशन होत होतं तेव्हा तुम्ही म्हटलात की हरिपाठ संत ज्ञानेश्वरांनी असा लिहिला आहे की तो, करेक्ट मी सांग कारण मला संगीतातली काहीच माहिती नाहीये, की तो कुठल्याही रागात बसतो. एक्झॅक्टली. मग त्याचा काय अर्थ आहे? की त्या अभंगांची रचना अशी आहे की त्रितालातली बंदिश त्याची होऊच शकते. म्हणजे तो मीटर जो आहे त्रितालातल्या बंदिशीसाठी लागणारा तोच आहे त्याच्यामध्ये. एक एक्झाम्पल द्याल? आपण आता पहिला श्लोक घेतला समजा, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, की साधा कुठचाही राग आपण घेऊ शकतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी,
देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधे येल्या, तेणे मुक्तिचारी साधे येल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारे आपण अनेक रागात ह्याच्या चाली लावू शकतो. जशी आपल्याला माहिती आहे की श्रीधर फडक्यांचं संगीतबद्ध केलेलं सुप्रसिद्ध अभंग हा सुरेश वाडकरांनी गायलेला आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधिल्या, तेणे मुक्तिचारी साधिल्या, साधिल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. म्हणजे परमार्थाचा मुख्य हेतू काय आहे की मनःशांती मिळणे. तर आपण जेव्हा संध्याकाळी सगळे मिळून हरिपाठ म्हणून नाचतो वगैरे त्याने ऊर्जा मिळते, पण जेव्हा आपण बसून शांतपणे गायला हा हरिपाठ तर आपल्याला मनःशांतीही मिळत जाते. नक्कीच खूप छान वाटतं. म्हणजे मला खरंच एकदम गोजबम्स पण आले तुम्ही बोलताना आणि थोडेसे डोळ्यात अश्रू पण आले, पण ते मी आता करणार नाही, कंट्रोल करणार आहे. खूपच छान वाटलं. तर आय थिंक दादा मी आता तुमच्याकडे वळते आणि एक प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की आजच्या तरुण पिढीला आपण कसं हरिपाठाकडे वळवू शकतो, तुमचं ह्याबद्दल काय मत आहे? तरुण पिढीला जर का वळवायचं म्हटलं तर मुळात पहिले त्यांचे पालक जे असतात, पहिले जे पालक असतात तर त्या पालकांना पहिले ते हे असायला पाहिजे. जर का पालक जर का त्याच्यामध्ये कार्यरत असतील तर ती मुलं वळू शकतात, नाहीतर जर पालक जर त्याच्यामध्ये आले नाही तर ती मुलं पण येऊ शकत नाही. आता आमचं जर म्हणायचं झालं तर आता आमच्याकडं तिसरीला म्हणजे 8 ते 9 वर्षाची मुलं तिथपासूनच आम्ही हरिपाठामध्ये आमच्या मुलं नाचतात. याचं कारण काय तर आम्ही वयस्कर जे आमची मंडळी आहे तर आम्ही त्या मुलांना आकर्षित करतो पहिले, पण आपण जर आकर्षित झालो तर ती मुलं आकर्षित होतील. आपण मुलांना डायरेक्ट जर म्हटलं नाही तिकडं जा नाही ना, तर तसे आमची मुलं आम्ही स्वतः जे पहिला गेल्यानंतर आमची मुलं त्याच्यामध्ये येवायला लागले. मुलांना जसं आपण वळण लावू तशी मुलं वळण लागले. बरोबर. संस्कार हे संस्कार महत्वाचे आहेत. पहिले आई वडिलांचे संस्कार असायला पाहिजे तर ते त्याच्यामध्ये येतील. तर आपण जर मुलांना बोलवलं तर संध्याकाळी आपल्याला ह्या ठिकाणी हरिपाठाला जायचं आहे, म्हणजे कुडाळ्यामध्ये हरिपाठाला जायचं आहे, तर ती मुलं त्यावेळेला ते तयार होतात. आणि आपण जर मोठ्या माणसाने त्याला जर बोललंच नाही त्याच्यावरती तर ती मुलं नाही ना हे होणार. आता आमचं कसं आहे, आम्ही एखादा हरिपाठ जर आम्ही पुढे जायचं असेल तर आम्ही फक्त सकाळी मुलांना बोलवणार, आपल्याला संध्याकाळी 5 वाजता निघायचं आहे. निघायचं म्हटलं की त्या मुलाला जे हुरूप असतो, कारण ते संस्कार त्यांच्यावरती पडलेले आहे, तो हुरूप असतो की त्याच्यातून ते लगेच मुलं संध्याकाळी बरोबर 5 वाजता ते तयार राहणार. आम्ही आमच्या धंद्यातून गेलो की आम्ही फक्त काय करणार, आम्ही गेलो आम्ही लगेच पटापट निघालो की ते मुलं आपली अगोदर तयार असतात. तर मुलांवर जर का संस्कार जर करायचा असेल तर मुलात पहिले त्याच्या आई वडिलांवरती संस्कार असायला पाहिजे, आई वडिलांचे संस्कार करायला पाहिजे, तर ती मुलं तिकडे वळली जाते. जर आई वडिलांचे संस्कार नसतील तर ती मुलं पण नाही तिकडे येऊन. आई वडीलच मोबाईल बघत असले ना किंवा मुलं पण मोबाईलच बघणार, त्या दिशेला जाणार. म्हणजे संस्कार करणं हे पहिल्या आई वडिलांचं कर्तव्य आहे, तिकडे वळली जाईल. आता कसं माहिती आहे, आता आपण ह्याला बघतोय युट्यूब चॅनलला वगैरे काय बरेचसे असे चांगले कीर्तनकार लोक आहेत, समजा इंदुरीकर महाराज आहेत किंवा असे बरेचसे लोक तिकडं काही पौरपती कुठल्या उद्दिष्टाने बघतात की काहीतरी इंदुरीकर महाराज काहीतरी बोलत आहेत, त्यांना ते मजा करतात ते बघतात.
ते बोलतात ते कुठल्या चालू ह्याच्यावरती चालू आपल्या ह्याच्यावरती करत असतात कीर्तन, ते त्याच्याकडे ती मुलं त्या पद्धतीने बघतात. भले त्या पद्धतीने का जातात पण ते कुठून तरी त्या मार्गाला थोडाफार ते वळतात. पण ही काळजी याच्यात समाजामध्ये आहेत ना. आता असं कीर्तनकार कसं समोर कीर्तनला जेव्हा उभे राहतात त्यावेळेला समोरचा जो विषय असतो किंवा अभंग असतो त्या अभंगाच्या आधारे कीर्तन केलं जातं. ते करत करत असता असता आपल्या चालू ह्याच्यावरती सामाजिक ह्याच्यावरती ते कीर्तन करतात. ती मुलांना खरं आवडतात आणि ते जर का आपण त्यांना बसवलं तर ते आवडेल. म्हणून ते संस्कार पहिले आई वडिलांचे असायला पाहिजे तर ती मुलं तिकडे वळतील. बरोबर. सो आय थिंक खूप इम्पॉर्टंट, हा पण इम्पॉर्टंट मेसेज होता की सेट एक्झाम्पल्स, राईट. असं फक्त डायरेक्ट तुम्ही त्यांना फोर्स करू नका यंग किड्सना की तुम्ही हे करा तुम्ही ते करा. वेरॅज तुम्ही ते तसं जगा आणि ऑटोमॅटिकली तुमची मुलं तुम्हाला फॉलो करतात, अनुकरण करतात मुलं. करेक्ट. सो आय थिंक आपण आता आपल्या एपिसोडच्या एंडला येतोय. तर तुमच्या आवाजात आम्हाला काहीतरी शेवटची सांगता तुम्ही कराल का दादा, जसे तुम्ही हरिपाठाची करता मे बी काहीतरी, आणि आम्ही तुमच्यासोबत ते जॉईन करतो जमलं तर. सांगता हरिपाठाच्या म्हणजे करतो ती आमच्या वारकरी संप्रदायाच्या ह्याच्याप्रमाणे आपली संतावली म्हणून आम्ही शेवटला ही करत असतो. तर ते आम्ही संतावली घेऊन त्याची सांगता, म्हणजे संतावली घेतली की पूर्ण कार्यक्रम कुठलाही असतो त्या कार्यक्रमाची शेवट हा त्या संतावलीनं केला जातो. ती शेवटची संतावली एक घेतली की कार्यक्रम संपला. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढी कृपा झाली तुमची माझ, आठवण तुम्ही घ्यावी पांडुरंगा, देश जीवा माझी सांगा का कुळते, अन्यायी अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका ठेवू, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मज हारी उपक्षणा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, जीवा माझी सांगा का कुळते. अशा प्रकारे संतावली घेऊन आपण ह्या हरिपाठाची सांगता, हरिपाठ असो कीर्तन असो कुठलाही भजन असो याची आपण सांगता करतो. ते झालं की मग आपल्या पुढच्या ह्याला सुरुवात असते. तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार की तुम्ही आमची ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करून द अवेकनिंग ट्रेनमध्ये हरिपाठाचं महत्त्व आज सगळ्यांना सांगून दिलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मित्र हो, आज आपण हरिपाठाच्या माध्यमातून एक दिव्य आध्यात्मिक प्रवास केला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 27 अभंगांनी आपल्याला शिकवलं, नाव घ्यायला हरीचं विसरू नका मुळीच. वीणा काकींच्या सुरांनी आजच्या या सत्रात वेगळाच जोश भरला आणि सुधीरदादांचा अनुभव आणि हरिपाठाविषयी असलेली आत्मीयता ऐकून हरिनाम सदैव मुखात राहील. दोघांचेही मनापासून आभार. श्रोत्यांनो, शेवटी एकच विनंती, दररोजच्या धावपळीत काही क्षण हरिनामासाठी नक्की राखून ठेवा. अनुभवा त्या नामातील शक्ती आणि शांती. हा संवाद तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. हा होता आपला हरिपाठाचा एक स्पेशल भाग. शेवटी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्ही नक्कीच अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आणि त्यांच्या शिकवणींना तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत आनंदात राहा, निसर्गाशी जोडून राहा आणि सगळ्यांवर प्रेम करा. अँड ॲज आय ऑलवेज से, बियॉन्ड द वेल द ट्रेल बिगिन्स. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली.